नमस्कार मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलाय बडा दणका. बडा नेता ठाकरेंच्या गळाला. त्यासोबत भाजपा युवा मोर्चाचे 25 बडे पदाधिकारी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश. नेमकं तो बडा नेता कोणता आहे ज्याने आपल्या 7,000 गाड्यांच्या ताफ्यासहित 10,000 कार्यकर्त्यांच्या सोबत जाहीर प्रवेश केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सोहळे रंगत आहेत. त्यातच सत्ताधारी भाजपामध्ये इतर पक्षातील नेत्यांना जे महत्त्व दिलं जातं त्यामुळे अनेक जुने नेते हे नाराज आहेत आणि ते आता ठाकरे सेनेत प्रवेश करत आहेत. तसाच पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विदर्भातील भाजपाचा बडा प्रभावशाली नेता हजारो कार्यकर्ते घेऊन तब्बल 7,000 गाड्यांच्या ताफ्यासहित ठाकरे सेनेत दाखल झालेले राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रवेशामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून ठाकरे सेनेत मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीमागे आदित्य ठाकरे यांची रणनीती आणि युवा नेतृत्वाला दिलेले महत्त्व हे मुख्य कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. विदर्भ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला तेथे मोठे यश मिळाले, मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचं चित्र दिसत आहे. ठाकरे सेनेने विदर्भात आक्रमक मोर्चे बांधणी सुरू केली असून त्याचा पहिला मोठा परिणाम म्हणून भाजपमधील नाराज नेत्यांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे. युवा मोर्चातील तब्बल 25 पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून ठाकरे सेनेत प्रवेश केल्याने भाजपाच्या संघटनात्मक ताकदीला धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांचा ताफा, भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात ठाकरे सेनेच्या नेत्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राजकीय विश्लेषकांच्या मते विदर्भात भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यापासून नाराजी वाढत होती. पक्षात जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना अनेकांमध्ये होती. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेतृत्वाला महत्त्व मिळत नसल्याची तक्रारसुद्धा सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नाराज नेत्यांशी संपर्क साधून त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. आदित्य ठाकरे यांनी स्वतः काही बैठका घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेले भाषण विशेष चर्चेत आले. त्यामुळेच पुढील काही दिवसात यापेक्षाही मोठे पक्षप्रवेश सोहळे विदर्भातून मातोश्रीवर होतील असं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जुन्या भाजपांना डावलून जे भाजपा नव्या बाहेरच्या नेत्यांना महत्त्व देत आहे त्यामुळे भाजपा एक दिवस पूर्ण पक्ष संपेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.